नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावलाय। अशा प्रकारच्या चर्चा पवार कुटुंबाबाबत नेहमीच होतात, पण पुढे जाऊन त्या प्रत्यक्षात येत नाही। आता ही सारखी चर्चा चालली आहे। अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे असे ते म्हणाले आहेत। मुंबईतील वडाळा पश्चिम मध्ये राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला त्याचा आंबट शौक चांगलाच महागात पडलाय। ऑनलाईन कॉल गर्ल सर्व्हिसच्या चक्करमध्ये त्याचे बँक खाते रिकामे झाले आहे। त्याला सायबर भामट्यांनी 6.10 लाखांचा गंडा घातलाय। या बुरट्यांनी त्याचे आधार आयडी आणि लोकेशन ट्रेस करून त्याला इंगा दाखवलाय। हा 23 वर्षीय तरुण अंधेरीतील एका खासगी कंपनीत रिसर्च इंटर्न म्हणून काम करतो। ऑनलाईन कॉल गर्ल सर्व्हिसच्या नावाखाली त्याला भामट्यांनी 6 लाखाहून अधिकचा चुना लावलाय। लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावलाय। या प्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरात मधील असून तो सध्या फरार आहे। लाडकी बहीण योजना महिलांसाठी असली तरी आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती पुरुषांची होती। आरोपींकडून 19.43 लाख रुपयांची रोकड जप्त केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली। आज राष्ट्रपती भवनात हा शपथविधी कार्यक्रम पार पडला। यावेळी BR गवई यांनी असं काही केलं ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। शपथ घेण्यापूर्वी ते आधी पुढच्या रांगेत बसलेल्या सर्व मान्यवरांना भेटले। त्याच रांगेत पुढे बसलेल्या आपल्या आईच्या पायांना त्यांनी स्पर्श केलाय। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत। भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केली आहे, मात्र बीड जिल्हा या निवडीत कुठेच नाही। याला मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या वादाची किनार आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। पोलिसांसोबत केलेल्या मटन पार्टीमुळे पुण्यातील कुख्यात गजानन उर्फ गजा मारणे पुन्हा चर्चेत आलाय। गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना पोलिसांसमोरच मारणे याने आपल्या समर्थकांसोबत मटन पार्टी केल्याचं उघड झालंय। हा प्रकार समोर येताच संतापलेले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका सहाय्यक निरीक्षकासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय। तसंच आता गजा मारणे याला दणका देत एका जुन्या गुन्ह्यात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचंही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय। नंदुरबार जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांना फटका बसलाय। हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय। नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडड गावात झालेल्या जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे 3 एकर टरबूज पिकाचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्याने लावलेल्या 3 एकर टरबूज जमीनदोस्त झाले आहे। पिकासाठी झालेला 1.5 ते 2 लाखांचा खर्च वाया गेलाय। नुकसान झालेल्या 5 लाखांचे कर्ज फेडू कसा असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। लग्नाच्या वरातीत हातात तलवार घेऊन गाण्याच्या तालावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात थिरकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सिद्धार्थ खरात हे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। एका लग्नाच्या वरातीत थिरकल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। राज्यातील देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांवर तात्पुरता ब्रेक लागला आहे। शासन धोरण ठरविलं जाईलपर्यंत अशा जमिनींची नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचे स्पष्ट आदेश नोंदणी व मुद्रांक विभागाने दिले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे निर्देश दिले आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती दिली। शरद पवार हे खूप अनुभवी नेते आहेत। मी अध्यक्ष झाल्यानंतर त्याची भेट घेतली नव्हती असे सपकाळ म्हणाले। अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या संदर्भात काही चर्चा झाली नाही। प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत काय सुरू आहे हे मला माहित नाही असेही सपकाळ म्हणाले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।